या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। गणेश, आतापर्यंत या पोलीस तपासात नेमकं काय काय समोर आलेलं आहे आणि त्याचबरोबर यांना कोर्टात कधीपर्यंत हजर केलं जाणार आहे? या सर्व आरोपींना 11:30 किंवा 12च्या सुमारास अंधेरी कोर्टात हजर करण्यात येईल। मी अद्याप हिरानंदानी रुग्णालयाबाहेरच आहे। काही वेळापूर्वी आम्ही डायरेक्टर निरंजन हिरानंदानी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। त्यांचं एक उत्तर आम्हाला आलं की आय एम टू सॅड टू स्पीक या पूर्ण विषयावर। निश्चित जो एवढा मोठा घोटाळा आहे, किडनी रॅकेट आता समोर आलेला आहे, मोठं नाव आहे या हॉस्पिटलचं, या रुग्णालयाचं, आणि त्यामध्ये मागील 5 वर्षापासून सगळं सुरू होतं। 50 लाख प्रत्येकी किडनी ट्रान्सप्लांटेशनचे इथे घेण्यात येत होते। त्यापैकी मोठी रक्कम ह्या डॉक्टरांकडे होती आणि हे डोनर जे यायचे ते डोनर गुजरात, चेन्नई, श्रीलंकेपासून इथे यायचे। त्यांना आमिष दाखवण्यात यायचं की तुम्हाला मोठी रक्कम मिळेल, किडनी डोनेशन द्या, आणि मजबुरी असते, कोणाला पैशांची अडचण असते, म्हणून हे डोनर इथे यायचे। पण किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जे 15-20 लाख रुपये त्यांना मिळणार होते ते मिळायचे नाही। 1 किंवा 2 लाख रुपये देऊन त्यांना दमदाटी करून इकडून त्यांना बाहेर काढण्यात यायचं, आणि म्हणूनच हे किडनी रॅकेट समोर आलं। कारण असाच एक डोनर जो पैशांसाठी इथं आला, त्याला पैसे नाही देण्यात आले, म्हणून ह्या सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत तो गेला आणि नंतर हे पोलिसांपर्यंत पोहोचलं। गुप्ता, सुरेश गुप्ता ज्यांच्याकडे तो डोनर गेला होता ते आपल्यासोबत आहेत, ज्यांनी हे प्रकरण पूर्ण पोलीस आणि मीडियासमोर आणलं। आपने पूरा ये मामला सामने लाया। ये बताइए कि 50 लाख रुपए जो ये लोग चार्ज करते थे, तो डॉक्टर कितना लेते थे और डोनर्स को कितना मिलता? अभी जहाँ तक हमको इन्फॉर्मर ने बताया कि 50 लाख के ऊपर तक रकम चार्ज करते थे सामने वाले को, और जो डोनर जो होता था उसे 15-20 लाख का लालच देके बेचारा गरीब होता था तो उसको सिर्फ 1,50,000 और 2 लाख ऐसा देके चुप करा देते थे और बोलता देखो जो करना कर। और बेचारा जो डोनर होता है वो 50 रुपया 100 रुपया दिन का कमाने वाला आदमी होता था, वो ऐसे डोनर को पकड़ के जो गरीब गांव से, गुजरात से गांव से लाके वो यहाँ ट्रांसप्लांट करते थे। एजेंट लाते थे इनको, और ये डॉक्यूमेंट्स जो होते थे, यानी जो रिश्तेदार बताने की जो प्रक्रिया होती है उसको डॉक्यूमेंट्स रखते थे। ये डॉक्यूमेंट्स कौन तैयार करते थे, उसका वेरिफिकेशन कौन करता था, डॉक्टर्स उसे कैसे पास करते थे? अभी जो डॉक्टर होता है यहाँ का मेडिकल ऑफिसर होता है जो पूरा डॉक्यूमेंट्स वेरीफाई करता है कि इसका रिश्तेदार है क्या नहीं, पूरा डॉक्यूमेंट चेक करता है। और ऐसा यहाँ कुछ नहीं होता था, वही जो चेक करने वाला ही वो फर्जी बना के देता था। उसका रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, लाइट बिल, मैरिज सर्टिफिकेट, और किडनी ट्रांसप्लांट का एक्ट है 1994 में माँ बहन और माता पिता, भाई बहन ही किडनी ट्रांसप्लांट कर सकते हैं। तो यहाँ ऐसा नहीं होता था, ये उनको बताया जाता था कि किसी डोनर को लाके इसकी पत्नी बता के, उसका बेटा बना के ऐसा ट्रांसप्लांट यहाँ किया जाता था। बिल्कुल। अभी ये 14 लोग अरेस्ट हुए हैं, इसमें आपको क्या जानकारी है और कौन कौन लोग इन्वॉल्व हैं? कई सारे लोगों को बेल भी मिल गया है, क्या जानकारी आपके पास? अभी तक मेरे को सुनने में ऐसा आया कि मैक्सिमम लोग एजेंट लोग जो गिरफ्तार हुए, जो गुजरात से, दिल्ली से, हर अलग अलग मुंबई से लोग किए, और इनका रैकेट पहले से चलता था। 2007 में भी पकड़ा गए थे, ये बेल पे निकल के, और कोर्ट का हियरिंग नहीं, कभी तारीख पे जाते नहीं थे, इनका रैकेट चलता रहता था। 5 साल से आप कह रहे हैं, दावा कर रहे हैं, कितने ट्रांसप्लांटेशन करने की आपको जानकारी है? जो इन्फॉर्मर है उसने बताया हिरानंदानी जैसे हॉस्पिटल में 5 साल से किडनी रैकेट चल रहा है। और कितने ट्रांसप्लांटेशन किए होंगे? अभी जो नीलेश कामले को जिसको अरेस्ट किया था उसने खुद कबूल किया है पुलिस लोग के सामने। अभी 20 दिन पहले की बात है, 130 ट्रान्सप्लांट का उसने सामने लिया है पोलीस के। तर तुम्ही ऐकलं ज्या प्रकारे सगळे प्रकरण सुरू होतं आणि 130 ट्रान्सप्लांटेशन मागील 5 वर्षापासून केले होते, त्याचे चौकशी आता मुंबई पोलीस करत आहे, आणि सगळ्या डोनर्सला, सगळ्या पेशंट्सची चौकशी आता मुंबई पोलीस करणार आहे, जेणेकरून पुढची माहिती मुंबई पोलिसांना प्रकरणामध्ये मिळू शकेल। विलास, धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघितलं किती धक्कादायक हे सगळं आहे, आणि जे गरीब आहेत, गरजू आहेत, त्या सगळ्यांना घ्यायचं, त्यांचे अवयव काढून घ्यायचे, किडन्या त्यांच्या काढून घ्यायच्या, आणि मोठ्या लोकांना लाखो रुपयांमध्ये त्या विकायच्या। हा सगळा धंदा मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुरू होता।